घरच्या घरी पाणीपुरी बनवणं किती सोपं झालेलं आहे सध्या. म्हणजे पूर्वी काय व्हायचं, की पाणीपुरी खायची असं मुलांनी जर म्हटलं की नाही, की डोक्यात काय यायचं, की मुलांना कुठेतरी बाहेर घेऊन जायचं आणि मुलांच्या निमित्ताने आपण पण पाणीपुरीचा आस्वाद घ्यायचा मस्तपैकी, असंच डोक्यात यायचं. हल्ली असं होत नाही, कारण की पाणीपुरीसाठी लागणारं जे साहित्य आहे की नाही, ते मार्केटमध्ये अगदी सहज उपलब्ध असतं. म्हणजे याच्यासाठी लागणाऱ्या पुऱ्या ज्या आहेत, त्या तळायच्या पुऱ्या पण भेटतात आणि तळून तयार असलेल्या पुऱ्यासुद्धा आपल्याला भेटतात. आपली चॉईस असते आपल्याला कोणत्या पाहिजेत त्या. त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या चटण्या आहेत त्याचीसुद्धा पॉकेटं अगदी मार्केटमध्ये सहज उपलब्ध असतात आणि त्याच्यामुळे मुलांनी आज माझ्या फरमाईश केली की त्यांना पाणीपुरी खायची आहे आणि मी अगदी सहज त्यांना म्हटलं की हो, संध्याकाळी जरूर बनवू आपण घरीच. असं म्हणजे इतकं सोपं झालेलं आहे पाणीपुरी घरी बनवणं. चटण्या तयार करायची झंझट नाही, मग त्या आठवायची झंझट नाही, भिजत घाला नको आणि काहीच नको. अगदी इन्स्टंट पाणीपुरी पटकन रेडी होते. मुलांच्या बरोबर यावेळेसुद्धा त्यांच्या निमित्ताने मी पाणीपुरी